नमस्कार, मी ॲडव्होकेट कविता म्हेत्रे. माझं गाव म्हसवड आहे, मान तालुक्यातलं आणि सातारा जिल्हा. मी इथं एक मेडिटेशन म्हणजे ध्यानाचं एक शिबिर डॉक्टर दिगंबर माळी घेत आहे तिथं. खरं तर मी सायन्सची विद्यार्थिनी आहे आणि आत्मा आणि काय परमात्मा आणि ह्या सगळ्या गोष्टीपासून थोडंसं मला काही विश्वास नव्हताच असं म्हणूया का आपण. पण तरी पण मी जेव्हा त्या उरळी कांचनला तिकडच्या आश्रमात गेले होते निसर्गोपचारासाठी, तिथं मला डॉक्टर दिगंबर माळी भेटले आणि त्यांच्या पहिल्या भेटीत मला असं वाटलं की अरे हे एक वेगळं काहीतरी आहे. आणि म्हणून मग मी इथं गोरंबे गावामध्ये की जे कागल तालुक्यात आणि जिल्हा कोल्हापूरमध्ये आहे, इथे 2-3 दिवसाचं हे शिबिर आहे आणि प्रचंड चांगला अनुभव आहे हा. म्हणजे तो मी काही खूप सारं शिकलेली आहे आणि त्या काही डिग्रीज घेतलेल्या आहेत. पण मला असं वाटतं की हे जे आज मला 3 दिवसात जे मिळाले ते मी इतक्या 8-10 डिग्र्या घेतलेल्या मला केव्हाच नाही मिळालं. कारण की तुमचं आपण असं म्हणूया की तुमचा सोल जो आहे तो काय वर्क करतो, तुमची बॉडीचं काय आहे किंवा तुमची बॉडी एनर्जी काय आहे, ह्या सगळ्यामध्ये तुमचं माइंड काय काय करत असतं आणि माइंडला तुमच्या मनाला जे काही होतं आहे त्याचे इफेक्ट तुमच्या शरीरावर होतात आणि म्हणून तुम्ही आजारी पडता. ह्या सगळ्याचं जे उत्तर आहे ना ते ह्या शिबिरात आणि मी खरंच डॉक्टर माळींचे मनपूर्वक आभार मानते की एक वेगळ्या विश्वात आपण त्याला अध्यात्म म्हणूया किंवा आपण त्याला एक आत्म्याचं वेगळं एक जग म्हणूया, यात ते आम्हाला घेऊन गेले आणि एक नवीन एक अशी एक स्पेस, अशी एक जागा की जिथं आपण स्वतःला रिकामं करू शकतो आणि स्वतःचा शोध घेऊ शकतो. म्हणजे आपण एवढ्या सगळ्या मी स्वतः शिकली आणि डिग्र्या घेतल्यात, पण स्वतःचा शोध घ्यावा असं मला कधीच वाटलं नाही. पण या शिबिरात येऊन मला स्वतःला शोधावं असं वाटलं आणि सगळ्यात मोठी मला वाटतं आनंदाची गोष्ट या शिबिरातून. थँक्यू. ओके, स्माइल. थँक्स. थँक्यू. स्माइल.